नमस्कार, मी दिलीप. आपण सध्या निगडी येथे भक्तशक्ती चौकामध्ये आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला 2025-26च्या कार्यक्रम सुरुवात झालेले आहेत. याच अनुषंगाने विविध पक्षामध्ये पक्षाची गटबाजी आणि पक्षामध्ये इनकमिंग आउटगोईंग असा कार्यक्रम देखील या शहरामध्ये सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपण पाहिल्याच्या नंतर या प्राधिकरण या भागातील जो प्रभागात आहे त्या प्रभागातील काही माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचे माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तीव्र विरोध केलेला पाहायला मिळतोय. की जय जय महाराष्ट्र. माझं एवढंच म्हणणं आहे, माझं नाही पण पूर्ण वॉर्डात जेवढे पण आमचे आहे इथं आलेले आणि अजून दुसरे पण सगळे आमचं एवढंच म्हणणं आहे, हे जेवढे पण आमचे उमेदवार आहे जे आता इच्छुक आहे त्यांना सर्वांना म्हणजे कोणापैकी एकाला पण तिकीट मिळावं आणि दुसरे आहे ओपन मध्ये जे ओबीसी मध्ये त्यांना पण तिकीट मिळावं. आणि आमची एवढीच इच्छा आहे, जे उमेदवार आहे ते इतके वर्षापासून काम करतात त्यांचं लक्ष का घेत नाहीये तुम्ही आणि बाहेरच्यांचं तुम्ही एकदमच देता ते तिकीट, आम्हाला हे पटत नाही. आणि जर हे वोटिंग मध्ये ह्यांना कोणाला तिकीट नाही मिळालं तर आमचं अप्रभाग 15 सगळे बहिष्कार करणारे, कोणालाही वोट देणार नाहीये. आमचे जेवढे उमेदवार आहे अर्धा रात्री म्हणलं तरी येतात, उठून येतात, आमचे सगळे प्रॉब्लेम सोडवतात. जर ह्याच्यातलं कोणी नाही आलं तर आमचा वोट कोणालाही नाही. मग आमची एवढीच इच्छा आहे, आमची एवढीच प्रार्थना आहे की ह्याच्यातले कोणालाही तिकीट मिळावं. आमची कामं हे करून देतात. जर ह्यांना तिकीट मिळालं तर आम्हाला नायक सारखा हिरो म्हणजे अनिल कपूर असा एक हिरो मिळेल, एक नेता मिळेल. आमची एवढीच इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. वीणा महेंद्र कुमार पिचाडिया, निगडीमध्ये अप्रभाग 15 मध्ये राहतीये आणि आमची खूप इच्छा आहे ह्याच्यातलंच निवडून यावं आणि ह्यांनाच तिकीट मिळावं. मी राधिका बोर्लीकर, भाजप पदाधिकारी आहे. आज जी ह्यांची अवस्था 8 जणांची आहे, हेच माझी 12ला झाली होती. आयात उमेदवार केला होता आणि त्याला भाजप देखील म्हणता येत नव्हता, अशा उमेदवाराला तेव्हा दिलं होतं तिकीट त्यांनी. तीच परिस्थिती आज ह्या लोकांची आलेली आहे. माझी वरिष्ठांना एकच विनंती आहे पदाधिकारी म्हणून की खरंच जर हे सगळे सक्षम लोक आहेत आपल्याकडे उमेदवार, तर का बरं बाहेरचे लोक हे लोक घेत आहेत? तर कृपया माझी ह्यांना विनंती आहे वरिष्ठांना सगळ्यांना की जर ह्यांच्यापैकी कुणालाही तिकीट द्या. आम्ही सगळे पदाधिकारी ह्यांचं काम करायला तयार आहोत आणि सगळे जे लोक आहेत ते देखील तेच म्हणतायत की आम्हाला हेच उमेदवार पाहिजेत म्हणून. तर कुणालाही द्या पण एकाला द्या, त्यांच्यातल्याच. बाहेरचे उमेदवार आयात करू नका, ही आमची स्पष्ट विनंती आहे. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आता आमच्या जे प्रभागमध्ये जे उमेदवार उभे आहेत, जे सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत, त्यांना तिकीट मिळालं पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्याच्यापैकी कोणालाही तिकीट मिळू दे, आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत. आणि आत्ता जे आमचे इच्छुक उमेदवार आहेत, जे आमचे जावळकर साहेब जे आहेत, त्यांना आम्ही खूप म्हणजे मनापासून आम्ही त्यांना मानतो. त्यांना कधीही कॉल करू दे, एकदम अर्ध्या रात्री जरी कॉल केले तरी त्यांनी आमच्या प्रभागातली सगळी कामं एकदम निस्वार्थीपणे पार पाडलेली आहेत आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. तर आम्हाला आज इथे सांगण्यासाठी बोलावलं गेलं आहेच. मतलब आम्हाला जे बोलायचं आहे ते आमचं मनातलं एवढं आहे की त्यांना तिकीट मिळालं पाहिजे आणि सगळ्या त्यांच्या इच्छा सुद्धा पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि त्यांना जर का तिकीट नाही मिळालं तर आम्ही मतदानावरती सगळेजण बहिष्कार टाकणार आहोत. मी काय म्हणतो ताई, तिकीट नाही मिळाल्यावर मतदानावर बहिष्कार टाकण्यापेक्षा सरांनी जर सांगितलं आम्ही अपक्ष उभं राहू, मग तेव्हा मदत नाही करणार ना. आम्ही त्यांच्या पाठीशी कायम उभे आहोत. भारतीय जनता पार्टीचं काम नाही करणार असं थोडी आहे, पण त्यांना त्यांच्या अपेक्षा ते अपक्ष उमेदवार म्हणून जर उभे असले तर तुम्ही काम करणार. पण भाजपच्या उमेदवार तुम्ही जर का दुसऱ्यांना, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, तुम्ही जर का बाहेरच्यांना तिकीट द्यायला तयार असताल आणि जे इच्छुक उमेदवार काम करतायत निस्वार्थीपणाने, आज जे काम करतायत आणि त्यांना तुम्ही तिकीट द्यायला तयार नाही आहोत, तर त्यासाठी आम्हाला त्यांच्या पाठीशी उभी राहणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात मागणी आहे तुमच्या हक्काचा उमेदवार आम्हाला पाहिजे. हो 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 हो. बोला. मी रवींद्र कुंभार आहे. मी एक नागरिक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठांना म्हणजे अगदी मोदींपासून तर खालच्या तळागाळातल्या नेत्यांपर्यंत एकच सांगतोय की आत्ता जो काही हा प्रकार चाललाय, हा जर नाही थांबवला त्याचे भाजपवर दूरगामी परिणाम होतील. कारण फक्त महापालिकाचं इलेक्शन नाहीये, याच्यानंतर आमदारांची आहेत, खासदारांची आहेत, अनेक इलेक्शन्स लढायची आहेत. इथे जर लोक नाराज झालेत कारण आम्ही पूर्णपणे भाजपचे आहोत
म्हणजे मोदीमय थोडक्यात सांगायचं तर. पण आमच्यासारखे जर कार्यकर्ते किंवा मतदार नाराज झाले तर हे पुढे परवडणार नाही. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की शक्यतो स्थानिक उमेदवारांना उमेदवार द्यावी, आयात केलेल्या उमेदवारांना उमेदवारी देऊ नये, एवढंच माझं सांगणं आहे. मी रवींद्र कुंभारे, मी रिटायर्ड प्रोफेसर आहे. आता सध्या मी रिटायर होऊन 2016ला रिटायर झालो. आता मी ज्येष्ठ नागरिक म्हणून काम करतोय. हा नमस्कार. आज इथे जे काही लोक जमलेले आहेत भाजपचे तळागाळातले सभासद जमलेले आहेत. आमच्या सगळ्यांचे एकच म्हणणं आहे की निष्ठावंतावरती अन्याय होऊ नये आणि त्यांच्यावरती कुठल्याही प्रकार, कारण की जे इच्छुक आहेत ते अगदी संघापासून भाजपचे कार्यकर्ते, भाजपच्या प्रत्येक जे अभियान असतं ते त्यांनी राबवलेलं आहे, अगदी मनापासून राबवलेलं आहे. तर निष्ठावंतावरती अन्याय होऊ नये, त्यांना डावललं जाऊ नये, हीच आमची सगळ्या इथे जमलेल्या लोकांची विनंती, बाकी काहीच नाही.